नाहीयेत. आणि हे एक युद्ध कमी म्हणून की काय, आणखीन 2 ठिकाणी संघर्ष पेटलाय. त्यासह सध्या आशियामध्ये आज घडीला किती अस्थिरता आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला. अशांत, अस्वस्थ आणि अस्थिर असं आम्ही का म्हणतोय आशियाला, तर तैवानच्या स्थापनेपासून संघर्ष चालू आहे. डिसेंबर 2025ला संघर्ष टोकाला गेला आणि चीनकडून तैवानची प्रचंड कोंडी करण्यात आली. चीन तैवान युद्ध हे एक महत्त्वाचं कारण. आणि हीच घटना, खरं तर ही डेव्हलपमेंट तैवान आणि चीनच्या बाबतीतली आजच घडली. ही अस्थिरता आज निर्माण झाली आहे. आता दुसऱ्या युद्धाचे आपण साक्षीदार आहोत. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान 28 फेब्रुवारी 2026 पासून वेस्ट एशिया म्हणजे पश्चिम आशियामध्ये या युद्धाला सुरुवात झाली आहे. 2023 पासून संघर्ष सुरू झालेला इस्रायल लेबननचा आपण बघतोय. मे 2026ला युद्धाला सुरुवात झाली आणि आता सुद्धा कशा पद्धतीने लेबनॉनवरती इस्रायल सातत्याने हल्ला करतंय हे आपण पाहतोय. त्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान हे सुद्धा खरं तर भारताचा शेजारी देश आणि त्याच्या शेजारी देश. 2022 पासून हा संघर्ष आहे. डिसेंबर 2024ला युद्ध आणि आता नव्या युद्धाची ठिणगी. आजच्या सुद्धा नवीन अपडेट्स अत्यंत भीतीदायक आहेत या बाबतीतल्या. 2022 मध्ये किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्या दरम्यान संघर्षाला सुरुवात झाली आणि आजही या संघर्षाची धग कायम आहे. त्यामुळे अशी थेट धग आपल्यापर्यंत पोहोचत नसली तरी सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असे तणाव सध्या आशियामध्ये आहेत. बरं, ही गोष्ट इथेच थांबत नाही, तर एकट्या इराणनं 11 देशांवरती सध्याच्या या युद्धाच्या परिस्थितीमध्ये हल्ले केलेत आणि हे सगळे देश आखातातले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराणने आखातातील देशांशी युद्ध पुकारलंय असं नाहीये, तर इराणने या सगळ्या देशांमध्ये जे अमेरिकेचे लष्करी तळ होते त्यांना टार्गेट करायला सुरुवात केली. त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय शहरांनाही निशाणा केला. त्याचंच उदाहरण म्हणजे दुबई. त्यामुळे फक्त अमेरिकाच नाही तर आखातातही तणाव प्रचंड आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये इराणनं कोणकोणत्या देशांमधल्या अमेरिकेच्या तळांना टार्गेट केलंय हेही आपण पाहूयात. 11 देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरती इराणचा हल्ला झालाय. ते देश आपण बघतोय: तुर्की, सायप्रस, इस्रायल अर्थातच, जॉर्डनवरती सुद्धा इराणने हल्ला केला होता. सौदी अरेबियाच्या तेलाच्या प्लांट्सवरती हल्ला केला होता आणि इतरही ठिकाणी हल्ले केले होते. बहरीनवरती हल्ला केला होता. अजूनही हल्ले अधूनमधून सुरू आहेत. कुवेतवरती सुद्धा हल्ले केले जात आहेत इराणकडनं. इराकवरती हल्ले केले गेले.